तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सिडकोने काही दिवसापूर्वीच नवी मुंबईमध्ये जवळजवळ 16,000 घरांची माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केलेली होती आणि त्या योजनेला ऑनलाईन अर्ज करण्याची सध्या प्रोसेस चालू आहे मित्रांनो. आणि आज म्हणजे 28 फेब्रुवारी ही या योजनेसाठी ऑनलाईन घर निवडण्याची अखेरची मुदत होती. पण आता मात्र कुठेतरी ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. नेमकं या संदर्भात जे काही प्रसिद्धीपत्रक आहे ते सिडकोने नुकतंच प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भात सर्व बाबी सांगितलेल्या आहेत. तर नेमकं याच्यात जे काही मुदत वाढ ती कधीपर्यंत देण्यात आले ते आपण पाहूया. बरं, ते सिडकोच्या इन्स्टा पेजवरती किंवा फेसबुक पेजवरती अपलोड करण्यात आलेलं आहे. इथे बघा, सिडकोच्या 16,786 घरांच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर माझा फर्स्ट चॉईस नवी मुंबईमध्ये योजनेत पर्याय निवडीसाठी 19 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ म्हणजे 19 मार्च पर्यंत याला कुठेतरी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. योजनेस नागरिकांकडून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून, लक्षात घ्या, उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि हे सिडकोच्या अधिकृत पेजवरून ही सगळी माहिती देण्यात आलेली हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. नेमकं माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेवर कसा प्रतिसाद आहे, नेमकं लोकांचा कल काय आहे, अर्जदारांचा कल काय आहे, नेमकं सिडको प्रशासनाने काय महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत, जे काही या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये काय आहेत, हे सगळं आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे काही सिडकोची सध्या योजना सुरू आहे त्या योजनेसंदर्भातला अतिशय महत्त्वाचं अपडेट एक मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये या सिडकोच्या लॉटरीला किंवा सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेला भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचं कुठेतरी वृत्त आलेलं आहे. म्हणजे काय, तर सिडकोच्या घरांवरती आता उड्या पडलेल्या आहेत. सिडकोच्या घराचे घेण्यासाठी अर्जदाराच्या लाईनच्या लाईन लागलेल्या आहेत. नेमकं प्रकरण काय आहे, नेमकं हे वस्तुस्थिती आहे का, किंवा हे खरंच सत्यात उतरेल का, हाही खूप मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आता पहा मित्रांनो, पहिला पण तुम्हाला मी वृत्त सांगतो की नेमकं वृत्त काय आहे, त्याच्यानंतर आपण डिस्कस करूया या वृत्ताच्या अनुषंगाने की नेमकं काय काय बाबी झालेल्या आहेत. पहिलं पहा, हे वृत्त आहे मित्रांनो 27 फेब्रुवारी 2026च्या लोकमत या वृत्तपत्रामधलं. ग्राहकांची सिडकोच्या घरांना पसंती, खाजगी प्रकल्पासमोर मोठे आवाहन. आता सगळ्या बिल्डरांचं धाबं दणाणलेलं आहे. सगळे बिल्डर आता घाबरले, त्यांना तर त्यांची घरे कसे विकावीत हाही प्रश्न पडलेला आहे. म्हणजे या प्रकरणावरून किंवा या वृत्तावरून तर दिसून येतं की ग्राहकांची सिडकोच्या घरांना पसंती, खाजगी प्रकल्पासमोर मोठे आवाहन, किमती 10% कमी झाल्या, किमती 10% झाल्या कमी, दर कपात, तत्काळ ताबा आणि पर्यायांमुळे ग्राहकांचा वाढता कल. आता पहिलं मी तुम्हाला डिटेल सांगतो या बातमीचे, त्याच्यानंतर आपण सविस्तर डिस्कस करूया. काय दिले याच्यात बघा, सिडकोने नवी मुंबईत आणलेल्या परवडणाऱ्या 2 घर योजनेकडे ग्राहकांचा कल ओढा वाढला आहे. आता या 2 योजना कुठल्या कुठल्या आहेत मित्रांनो, तर पहिली आहे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य. या अंतर्गत 4,508 घरे उपलब्ध केली होती आणि त्याशिवाय माझे पसंतीचे सिडकोचे घर या अंतर्गत जवळजवळ 16,876 घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता नेमकं ही जी काही घरे उपलब्ध केलेली आहेत, जे काही वृत्त आपण पाहतो मित्रांनो, त्याचे डिटेल जर पाहिले तर यात सांगितलेलं आहे की सिडकोने नवी मुंबईत आणलेल्या परवडणाऱ्या 2 गृह योजनाकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. त्याचाच परिणाम खाजगी विकासकाच्या बुकिंगवर झालेला दिसत आहे. म्हणजे सिडकोची योजना आल्यामुळं खाजगी विकासकाच्या बुकिंगवरती परिणाम झालेला आहे. 4,500 घरांची प्रथम येणाऱ्याची योजना आणि विशेष चर्चेत असून बघा, 4,508 घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम योजना ही विशेष चर्चेमध्ये आहे आणि आतापर्यंत सुमारे 850 पात्र अर्जदारांना ताबापत्र देण्यात आलेलं आहे. म्हणजे 4,508 पैकी 850 अर्जदारांना ताबापत्र देण्यात आलेलं आहे. जलद ताबा आणि तुलनेने कमी दरामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे सिडको प्रशासनाने सांगितले आहे. लक्षात घ्या, कुणी सांगितलं, हे सिडकोने सांगितलं की अशा प्रकारे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या योजनेला मिळत आहे.
पुढे काय सांगितलं बघा, याचबरोबर 16,786 घरांची दुसरी महत्त्वाकांक्षी योजना देखील ग्राहकांना आकर्षित करत आहे. या योजनेत ग्राहकांना पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध असल्याने बजेट, स्थान आणि गरजेनुसार घर निवडण्याची मुभा मिळालेली आहे. सोडतीची तारीख जाहीर झाली नसली, लक्षात घ्या, सोडतीची तारीख जाहीर झाली नसली तरी अर्जांचा ओघ सुरूच आहे. शासनाने घरांच्या किमतीत केलेली 10% कपात या निर्णयामुळे सिडकोची घरे आकर्षक बनलेली आहे. आता विविध पर्याय कुठले कुठले उपलब्ध केलेले मित्रांनो, तर सिडकोने प्रथमच 2 वेगवेगळ्या योजनांमधून जवळजवळ 22,000 घरे उपलब्ध केलेली आहेत किंवा बाजारात आणलेली आहेत. काही घरे 2 वर्षापूर्वी जाहीर केलेल्या 26,000 सदनिकांच्या योजनेतील शिल्लक घरे राहिलेली आहेत किंवा शिल्लक राहिलेली घरे आहेत. अनेक घरे तयार आहेत. एकूणच ग्राहकांचं बजेट, लोकेशन आणि ताबा कालावधीचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. खाजगी विकासक चिंतित, प्रायव्हेट बिल्डर आता चिंतित झालेले आहेत. त्यांना आता टेन्शन यायला लागलेलं आहे की ही जी काही सिडकोची योजना आहे त्याच्यामुळं आमच्या घरावर परिणाम होत आहे. काय सांगितलं बघा, या मोठ्या गृहपुरवठ्याचा परिणाम खाजगी विकासकावर जाणवू लागला आहे. वाशी आणि पनवेल येथील मालमत्ता प्रदर्शनात खाजगी प्रकल्पाचे बुकिंग मंदावल्याचे दिसून आले आहे. तुलनेने कमी दर, विश्वासार्हता आणि घरांचा पर्याय यामुळे ग्राहक सरकारी प्रकल्पांकडे वळत आहे. तर सिडकोची भूमिका काय काय याच्यावर आपण तेही जाणून घेऊया. सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी झाल्या आहेत. त्याचा सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सध्या प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आणि माझे पसंतीचे सिडकोचे घर 2 योजना सुरू आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सिडकोने स्पष्ट केले. या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी सिडकोचे सहव्यवस्थीय संचालक शांतनु गोयल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. आता महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की ज्या काही बाबी सांगितलेल्या आहेत त्यात किती तथ्य आहे हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. का तर याच्यापूर्वी सुद्धा अनेकदा ज्या योजना जाहीर झाल्या त्यावेळेस असं दिसलं की या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्याच्यामुळे ही घरे विकली जात आहेत असं कुठेतरी एक चित्र उभं केलं जातं मित्रांनो. पण प्रतिसाद तसं काही घडताना दिसून येत नाही. कारण जर ऑन ग्राउंड तुम्ही जर गेलात तर ग्राउंड रिॲलिटी बघितलं ते काहीतरी वेगळी दिसते. का तर अनेक अर्जदारांना अद्यापही घर लागून सुद्धा ताबा मिळालेला नाही. अनेक अर्जदारांचे जे काही डॉक्युमेंट्स प्रोसेस किंवा होम लोनची प्रोसेस त्याच्यामध्ये काही गोष्टी अटकलेल्या आहेत. अनेक अर्जांनी पैसे भरून सुद्धा त्यांचे ताबा प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. अशा काही घटना घडत आहेत. पण खाजगी विकासकांचं जे काही भाष्य करण्यात आलेले आहे त्यात किती तथ्य आहे. आता सगळी बाब सिडकोने सांगितली, इतर कुठल्या संस्थेने सांगितली तर आपण समजू शकलो असतो. पण सिडकोने सांगितलं की आमच्या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. इथे 4,500 घरांपैकी 850 घरांच्या विजेत्यांना ताबापत्र देण्यात आलेले आहेत. पण ॲक्च्युली या संदर्भात किती अर्ज आलेले आहेत, किती जणांना घरी लागलेले आहेत, किती जणांना ताबा देण्यात येणार आहे याचं डिटेल देण्यात आलेलं नाही आहे. माझे पसंतीचे सिडकोचे घर यासाठी किती लोकांनी नोंदणी केलेली आहे, किती लोक स्पर्धेमध्ये आहेत याचे सुद्धा अजून अर्जांची संख्या जाहीर केलेली नाही. आता झालं काय लक्षात घ्या, होतंय काय की मागच्या वर्षी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद होता, खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. लाखांनी अर्ज आले होते. पण लोकांनी ती घरे नंतर नाकारली, नंतर ती घरी घेतली नाही. मग फक्त आपण अर्जाची संख्या सांगणार आहोत का फक्त अर्जांची संख्या एवढी अर्ज आली, तेवढी पसंती आहे, तेवढ्या उड्या पडल्या हे सांगणार आहोत का? तर असं अजिबात नाही. लोकांना ती घरे पसंतीच पडतायत का? लोक का परत करतायत? कारण तर त्यांनी अनेकांनी किमती जास्त आहेत, अनेकांना चॉईस मिळाला नाही. अनेकांना जे चॉईस ज्यांना बांबून नोकरी पाहिजे त्यांना तळोजा मिळालेला आहे, ज्यांना तळोजा पाहिजे त्यांना बांबून इतर कुठेतरी मिळालेले आहे. असे काहीतरी प्रकार घडलेले आहेत. आता हे प्रकार का घडत आहेत मित्रांनो, त्याच्यामागे सिडकोची चूक नाही आहे, तर चूक आहे ती आपल्या अर्जदारांची. कशी तेही मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असताना एक ऑप्शन तुम्हाला तो बघा, तुम्ही म्हणजे वाटपाची पसंती हा एक ऑप्शन आहे. तिथे वाटपाची पसंतीमध्ये काय सांगितलं की तुम्ही जर पहिल्या फेरीत अपयशी ठरल्यात, पहिल्या तीन फेऱ्या आहेत तुम्ही चॉईस दिलेली आहे, पण त्याच्यात जर तुम्हाला घर नाही मिळालं तर तुमच्या पसंतीनुसार तुम्हाला मालमत्ता वाटप केली जाईल. बघा काय सांगितलं, माझ्या पसंतीच्या लोकेशनमध्ये कोणते युनिट घेण्यास माझी सहमती. पण अर्जदार चौथ्या सोडतीत
म्हणजे अयशस्वी अर्जदारासाठी चौथ्या फेरीत कोणतेही वाटप अंतर्गत निवड करावी लागणार आहे. कोणतेही वाटप याचाच अर्थ की तुम्हाला कोणतंही घर दिलं जाऊ शकतं. काय सांगितलं बघा, वाटप करण्यापूर्वी पुष्टी करा. माझ्या पसंतीच्या लोकेशनमध्ये कोणती युनिट घ्या सहमती. जर मला पहिल्या 3 फेऱ्यात माझ्या पसंतीच्या निवडीत युनिट घर मिळाले नाही तर चौथ्या फेरीमध्ये अलॉट एनी राऊंड. पहा, चौथ्या फेरीमध्ये काय आहे की अलॉट एनी राऊंडमध्ये फक्त माझ्या पसंतीच्या लोकेशनमध्ये सिस्टमद्वारे कोणते युनिट स्वीकारण्यास मी तयार आहे. जर तुम्ही तिथे इतरत्र घर हवं असेल, जर तुम्ही त्याला जर येस केलं तर तुम्हाला तर तोडजेल नाही लागलं तर इतरत्र घर दिलं जाणार आहे. पण तुम्ही जर फक्त 3 फेऱ्यात मला नाही घर मिळालं तर मी हे क्विट करतो, मला बाहेर पडायचं आहे, मला पुढे भाग घ्यायचा नाही असं जर केलं तर तुम्हाला मात्र ज्या ठिकाणी अर्ज केला त्या ठिकाणी घर मिळालं तरच तुम्हाला ते अलॉट केलं जाईल, अन्यथा तुम्हाला अलॉट केलं जाईल, तुम्ही या स्पर्धेतून बाद होणार आहेत. म्हणून अनेकांनी काय केलं, मागच्या वेळेस चूक केली की येस 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 केलं, त्यांनी वाचलं नाही, बघितलं नाही की तुम्हाला इतर म्हणजे 3 फेऱ्यामध्ये जर तुम्हाला घर नाही मिळालं तर चौथ्या फेरीमध्ये आम्ही देऊ ती योजना म्हणजे उपलब्ध असलेल्या ठिकाणी तुम्हाला घर दिलं जाईल. अशा ठिकाणी तुम्ही घर घेण्यास इच्छुक आहात का, तर अनेकांनी येस केलं होतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी बांबडडोंगरीमध्ये चॉईस मिळाला नाही म्हणून त्यांना वाशीची घरे दिली गेली. पण अशा वेळेस काय झालं की त्याने ती घरे परवडणारी नव्हती आणि म्हणून अनेकांनी ही घरे रद्द केलेली आहेत, कॅन्सल केलेली आहेत. म्हणून अर्जदारांनी अर्ज करताना किंवा पसंती दर्शवताना स्पेशली ही काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून या सगळ्या बाबी लक्षात घ्या आणि जे काही ज्यांना कोणाला अर्ज घ्यायचे असतील, आता लक्षात घ्या, ही जे काही बातमी आलेली आहे की चांगला प्रतिसाद आहे, ह्या सगळ्या गोष्टी कधी क्लिअर होतील मित्रांनो, जेव्हा हे सगळे निकाल लागतील, जेव्हा याची लिस्ट जाहीर होईल त्यावेळेस आपल्याला समजणार आहे की नेमका या योजनेला कसा प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला काय वाटतं की बातमीमध्ये तथ्य असेल किंवा खरंच या सिडकोच्या घरांना चांगला प्रतिसाद मिळत असेल का, हे नक्कीच तुम्ही कमेंट्सद्वारे कळवा. आणि जेव्हा हे रिझल्ट लागेल मित्रांनो, जेव्हा याची यादी लागेल, आता जी काही यादी लागणार आहे त्याच्या यादीची डेट अद्यापही दिलेली नाही, फक्त आता वहीच निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर लिस्ट कधी लागणार आहे याच्याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो.